मुंबईतून एक मोठी बातमी आहे। मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहामध्ये चोरी झाल्याची माहिती आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका लक्ष्मी भाटिया यांच्या बॅगेतून 20,000 रुपये चोरीला गेले। लक्ष्मी भाटिया यांनी पैसे चोरी झाल्यासंदर्भात महापौर, विरोधी पक्षनेत्या आणि स्थायी समिती अध्यक्षांकडे तक्रार केली आहे। स्थायी समिती सभागृहामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, त्यामुळे पैसे कुणी घेतले याचा शोध लावणं कठीण झालंय। महिला नगरसेवकांच्या पर्स ओपन करून त्याच्यातून पैसे काढणं हे कितपत योग्य आहे? किती रुपये होते? 20,000 रुपये। बरं, तुम्ही बाकी अजून पण कॅश त्याच्यामध्ये होती, पण 20,000चं जे पूर्ण पॅकेट ते बंडल तेवढं काढून घेण्यात आलं आणि माझी पर्स आल्यानंतर पूर्ण ओपन करून ठेवलेली होती। सगळे चार्जेस वगैरे त्याच्यातले बाहेर पडलेले होते आणि माझी सहकारी नगरसेविका आहे जी माझ्याबरोबर स्टँडिंगला असते, तिला देखील प्रकार मी दाखवला। तिने ते डोळ्याने बघितलं की पर्स कशा अवस्थेत पडलेली होती आणि जाताना पर्स कशी ठेवलेली होती आणि येताना पर्सची अवस्था काय होती। महानगरपालिकेत नगरसेवकांच्याच जर पर्स सेफ नाही आहेत तर कसं होणार आहे, मला प्रश्न पडलेला आहे। इथे महानगरपालिकेच्या अर्थकारणावर शिक्कामोर्तब होतो किंवा तिथे बजेट सँक्शन होतं, अशा सभागृहामध्ये जर चोरी व्हायला लागली तर ती महानगरपालिका प्रशासनाच्या दृष्टीने नामुष्कीची गोष्ट आहे। अशा घटना घडता कामा नाहीत, पण जर ती घडलेली असेल किंवा आहेच म्हणजे तर त्याची चौकशी होणं गरजेचं आहे, कारण त्या प्रिमायसिसमध्ये रिस्ट्रिक्टेड लोकांनाच प्रवेश असतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।